आज आहे ना सकाळी सकाळीच मळ्यात आलेला आहे, कांदे भरायचे आहे. तर आधी तुम्हाला मी दाखवलं होतं कांदे कापले कसे, काढले कसे. आणि काल एक ट्रॅक्टर भरून गेलेला आहे, शकतो तुम्ही. आता एवढे जे कांदे आहे ना ते भरायचे राहिलेले आहे, संध्याकाळपर्यंत आपल्याला भरायचे आहे. तर चला, आणि कांदे पण इतके म्हणजे असे खराब आहे ना, तर कोणता भरावा आणि कोणता ठेवा असं होऊन जातं आहे. तर आता बघा, वेगवेगळी जे आहे, चांगले एका साईडला, जे बारीक आहे ते एका साईडला, खराब एका साईडला असे टाकलेले आहे. तर चला, आता आहे ना दिवसभर म्हणजे 3 वाजेपर्यंत आपल्याला भरून झालेलं आहे. तर बघा, वातावरण पण खूप आहे ना असं ढगाळ झालेलं आहे. आणि असं वातावरण जर असलं ना तर कांदे जे आहेत ते पण खराब होतात आणि कांद्याला भाव पण जास्त राहत नाही. तर चला, आता भरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे ना 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारीचं गावाकडे कशा प्रभात फेरी निघते आणि मी कशाप्रकारे तयारी केली ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, तर मग तर मी तुम्हाला बोलले होते की व्हिडिओ मिसमॅच येतील. तर बघा, हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीचा. तर मुलींना शाळेत जायचं होतं आणि टिफिन पण न्यायचा होता त्यांना. तर कारण त्यांची गॅदरिंग होती आणि गॅदरिंगची तयारी चालू होती. तर ते आज दिवसभर त्यांची शाळा होती, 26 जानेवारी होती तरी पण. तर मस्त अशा त्यांना ना गुळाच्या ज्या गोड पुड्या आहेत त्या करून दिल्या होत्या. आणि सकाळी खूप लवकर उठले होते कारण त्यांना 6:30 पावणे 7लाच जायचं होतं. तर म्हटलं आधी ना आता टिफिन वगैरे करून घेऊया, म्हणजे ना या पुड्या कशा आहेत त्यांना खूप आवडतात. आणि सकाळी कसं आता थंडीचं थोडंसं आहेच अजून, तर पौष्टिक आहे म्हटलं चला. तर छान अशा करून घेतल्या होत्या. आता किचनवरती एवढं उभं राहून करायचं म्हटलं चला, सकाळी सकाळी थंडी खूप होती. तर मस्त असं खालीच जे पेपर आहे तो ठेवला आणि त्याच्यावरती ज्या पुड्या आहेत त्या टाकून घेतल्या. मग सर्व पुड्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या पटपट अशा. कारण गॅसवरती ना चहा वगैरे ठेवलेला होता. तर बघू शकता तुम्ही, अंधार खूप होता. तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग ज्या पुड्या आहेत त्या तळायला चालू करायच्या होत्या मला. तर म्हटलं चला आधी थोडंसं तुम्हाला बाहेर जे अंधार आहे ते दाखवून देऊ की खरंच मी लवकर उठले होते की नव्हते. तर बघा, इथं मस्त अशी अगरबत्ती अजून आता थोडीशी म्हणजे थोडीशीच राहिलेली आहे आणि इथं सर्व पुड्या पण आता लाटून झालेल्या आहे. तर आता एक एक करून सर्व तळून घेते, त्यांचा टिफिन भरून देते. आणि कसं 26 जानेवारी पहिले आपण जेव्हा होतो ना म्हणजे शाळेमध्ये, तेव्हा खरंच ते दिवस खूप वेगळे होते. आता खूप जी म्हणजे आत्ताची पिढी जी आहे ना खूप खूप म्हणजे चेंज झालेला आहे. तर खरंच ते जुने दिवस खूप छान होते बरं का. टिफिन वगैरे नव्हते. जर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असेल ना, तर खूप असा आनंद व्हायचा की हा खूप मोठा सण आलेला आहे आपला. आणि एक दिवस आधीपासूनच तयारी, तेव्हा इस्त्री वगैरे काही नसायचीच. आपला तांब्या जो असतो ना त्याच्यामध्ये कोळसे वगैरे टाकायचे आणि कपड्यांची इस्त्री करायची, म्हणजे क्वचित कोणाच्या तरी इस्त्री असायची. तर आता कसं आहे, प्रत्येकाची इस्त्री असते म्हणजे. आणि मुलांना 2-2 ड्रेस असते, तेव्हा ना एक एकच ड्रेस असायचा, तोच संध्याकाळी धुवायचा आणि वाळवायचा आणि मग त्याच्यात कोळसे टाकून तो गरम असा फिरवायचा. तर कोणी कोणी असे दिवस बघितलेले आहे मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याही वेळेस असं होतं. तर आमच्याकडं तर होतं बाबा, कारण म्हणजे शाळेचे ड्रेस तर आम्हाला एकच असायचे आणि ते म्हणजे एक एक ड्रेस आम्हाला 2-2 वर्ष घालावं लागायचं. तर आता इथे त्यांची तयारी करून दिली होती आणि ते शाळेत निघाले होते. तर बघा, गावात छान अशी प्रभात फेरी निघली होती. तर म्हटलं चला त्याचंही तुमच्याशी शेअर करूया. तर अशी प्रभात फेरी बघितली की आपल्या जे शाळेचे दिवस आहेत ते आठवतात. तर बघा, सर्व प्रभात फेरी गेली होती आणि ना बाबाचा बड्डे होता. तर पहिल्यांदाच बड्डे सेलिब्रेट केला बरं का. तर त्यांचं चाललं होतं ग्रीटिंग करायचं आणि फुगे फुगवायचं. तर शाळेत खूप थकल्या होत्या त्या. तर हा व्हिडिओ पण आहे ना म्हणजे 30 जानेवारीला बड्डे होता, तर 26 जानेवारी आणि 30 असंच मिसमॅच झालेला आहे. तर त्यांनी छान असे म्हणजे आम्हीच फुगवून दिले, पण छान असे आहोंतील त्यांना ते जे आहे ते इथं लावून दिले होते. तर मुलींची कशी आशा असते, तर बाबाचा बड्डे करायचं तर करायचं आणि खरंच केलंच पाहिजे. तर बघा, अरे वा, एकदम बारीक केलं. दादा 2 मिनटं तिकडे सर दादा थोडेसे.
ओके. बस बस हळूहळू. कणूक सांडले आता. इकडं बघ. बाबाला सावली असते जी कोणाच्या पाऊल टाकतो थांबते वाचू दे. टाकेपासून ते नाथ बाबाच्या नातवांच्या पायावर उभं राहण्यापर्यंत त्याला मार्गदर्शन असते. गोड तुमच्या प्रत्येक कामातील जोश उत्साह नवीन प्रेरणा देत असतो. असेच कायम आमच्या सोबत राहा. हॅपी बर्थडे ग्रँडफादर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. राधिका इकडे सांगतो. अरे काटो सांग. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.